रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओ आपला ब्लॉग टाइप असणार आहे। जे सोमवारच्या लाईव्ह मध्ये मी तुम्हाला जे दोन ब्लाउजांची कटिंग दाखवलेली आहे त्यातूनच आणि आज सोमवारीच मी हा व्हिडिओ बनवते। तर आजच्या ह्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला ह्या ब्लाउजच्या संपूर्ण स्टिचिंगचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर तो का म्हणून शेअर करते की ब्लाउज पीस फक्त 65 सेंटीमीटर होता आणि त्यामध्ये आपण हे जे आहे ते ब्लाउज कटिंग करून घेतलेला आहे। तर ह्या स्लीव्ज ज्या असतात डिझायनर त्यांच्या हा जो काही डिझाइनचा पार्ट आहे तो अगदी सेंटर मध्ये आपण कसा घेऊ शकतो। त्यानंतर हे जे ब्लाउज आहे याचे हे बघा, हे बॅक पार्ट आहे, याला असा नेक आलेला आहे आणि कापड तुम्ही बघू शकता ह्या बाजूला अजिबात कापड शिल्लक नाहीये। तर हे ब्लाउज कशा पद्धतीने आपण शिवून घेणार आणि हा छोटासा जो गळा आहे आलेला याला आपण डीप नेक कशा पद्धतीने बनवू शकतो याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या ह्या ब्लॉग मध्ये देते। मी कशा पद्धतीने काम करते हेच मी तुम्हाला दाखवते, तुम्ही बघत चला कारण वेळ अजिबात नाहीये। मी जसं काम करेल तसं तुम्ही बघू शकता आणि थोडे नवनवीन आयडिया जे आहेत ते तुम्ही देखील घेऊ शकता। तर हे पा, हे जे ब्लाउज आहे त्याचे पार्ट मी आस्तरला जॉईन करून घेतलेले आहेत। त्यानंतर ह्या ज्या बाह्या आहेत यांना देखील मी बरोबर आजूबाजूला जोड दिलेला आहे। बघू शकता की जेणेकरून जो वर्क वाला पार्ट आहे जिथं स्टोन आहेत ती डिझाइन बरोबर मी मध्ये घेतलेली आहे की जेणेकरून मार्जिन मध्ये आपलं प्लेन कापड येईल आणि डिझाइन बरोबर मध्यभागी येईल। तर मी एक बाजूचा फ्रंट पार्ट तयार करून घेतलेला आहे। मी अशा पद्धतीने काम करत असते, जसं मी काम करते माझी पद्धत कशी आहे स्टिचिंग करण्याची किंवा कस्टमरचे अर्जंट ब्लाउज येतात किंवा नेहमीचं माझं काम मी कसं करून घेते हेच मी आज तुमच्यासोबत इथं शेअर करते। तर ब्लाउजचे पार्ट जॉईन करत असताना आपल्याला डबल टिप टाकणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर तुम्हाला आजच्या ह्या ब्लॉग मध्ये असं बघायला मिळणार आहे की ब्लाउज शिवत असताना आपल्याला वारंवार कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची असते। जसं की मी आता कमरपट्टी लावण्याच्या आधी दोन्ही पार्ट चेक केले, नॉर्मल असं मला फरक वाटला तेवढा मी कट केलेला आहे। त्यानंतर आता आपण इथं कमरपट्टी लावून घेतोय। ओके, आता ही कमरपट्टी आपण संपूर्ण आतमध्ये टाकणार, दोन्ही बाजूला सेम पद्धतीने मी लावून घेणार आहे। तर वेळ खूप कमी, जसं की मी सांगितलं तुम्हाला सुरुवातीलाच, तर सोमवारच्या लाईव्ह मध्ये मी तुम्हाला जे ब्लाउज दाखवलेला आहे दोन ब्लाउज होते एकाच कस्टमरचे, अर्जंट होते तर मी ते ब्लाउज कटिंग आणि एक ब्लाउज तुम्हाला हे जे मी तुम्हाला शिवून दाखवते ह्या ब्लाउजची मी तुम्हाला कापडवर देखील कटिंग दाखवलेली आहे। अगदी कमी कापड होता, खूपच, फक्त 65 सेंटीमीटर कापडमध्ये मी हे ब्लाउज कटिंग करून घेतलेला आहे। त्यासोबत बॅकनेकवर जे डिझाइन आहे ते खूप महत्त्वपूर्ण पार्ट आहे आणि मला सोमवारच्या लाईव्हला कमेंट देखील आल्या मैत्रिणींच्या की ताई तुम्ही आम्हाला ह्या ब्लाउजचं बॅकनेक बनवणार किंवा तो व्हिडिओ देखील आमच्यासोबत शेअर करा असं म्हणून। तर मी त्यासाठीच तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते। मग म्हटलं ब्लॉग टाइपच बनवते कारण कसं मला देखील आता भरपूर व्हिडिओ शूट झालेले आहेत पण एडिटिंगला वेळ मिळत नाही कारण खूपच अशा अर्जंट ऑर्डर माझ्याकडे आलेल्या आहेत आणि एवढे ब्लाउज आहेत की एक एक कस्टमरचे, जसं की मी तुम्हाला सोमवारच्या लाईव्ह मध्ये दाखवलं, एक एक कस्टमरचे 7, 8, 10, 15 ब्लाउज एकेका कस्टमरचे आहेत आणि त्यांना आता मी शेवट म्हटलं तुम्हाला लग्नासाठी जे जे लागतात तेच मी तुम्हाला एक एक दोन दोन करून देते, बाकीचे नंतर देईल असं सांगत मी प्रत्येक कस्टमरचं कामापुरतेच तेवढे ब्लाउज मी करण्याचा प्रयत्न करते। बाकी जी ऑर्डर मी घेतलेली आहे हातात लग्नाची ऑर्डर आहे, तर बघा नवरदेवच्या आईचे ब्लाऊज, मावशीचे ब्लाऊज, मामीचे ब्लाऊज, नवरदेवच्या बहिणीचे ब्लाऊज, असे एकाच परिवारातील 4 सदस्यांचे ब्लाऊज आहेत आणि ब्लाउजांची संख्या देखील आपले 20च्या पार आहे। बरोबर एवढे ब्लाऊज मला त्यांना करून द्यायचे आहेत। तर मग ह्या अशा जे ऑर्डर मी घेऊन घेतलेल्या आहेत आधीच कस्टमरच्या, ज्या माझ्याकडे 2-2 महिन्याचे वेटिंग पासून आहेत, तर ते ऑर्डर कंप्लीट करणं खूप गरजेचं आहे माझ्यासाठी। त्यातल्या त्यात आता नवीन कस्टमर भरपूर येत आहेत
तर बघा, नवीन कस्टमर येतात, मग नवीन कस्टमरचं एक एक ब्लाऊज देखील करणं खूप गरजेचं आहे, कारण ते म्हणतात की आम्ही ट्रायल म्हणून टाकतोय. तरी पण म्हणजे चांगलेच ब्लाऊज असतात कस्टमरचे, साड्यांवरचे, चांगले हेवी साड्यांवरचे. पण एक असतो ना, नवीन कस्टमर ज्यावेळेस येतो दुसऱ्या टेलरकडे, तेव्हा त्यांना विश्वास नसतो, कारण ते आपल्याला म्हणजे आपल्याशी पहिल्यांदा भेटत असतात आणि ब्लाऊज चांगलं बसायला हवं असं त्यांची देखील इच्छा असते. म्हणून ट्रायल म्हणून कोणी पण नवीन जर कस्टमर आला तर तो मात्र एकच ब्लाऊज टाकत असतो आणि मग ते एक ब्लाऊज त्यांना लवकरात लवकर शिवून हवंय. कारण का, आता ते कसं बसतंय, काय बसतंय हे फिटिंग ते स्वतः बघतात आणि मग भरपूर एवढे ब्लाऊज असतात अजून त्यांचे की ताई आमचे 15 ब्लाऊज आहेत, आमचे 20 ब्लाऊज आहेत, आमचे 12 आहेत, 10 आहेत, असे एवढे ब्लाऊज ते मला कस्टमर सांगतात की तुम्ही जर आमचं हे एक ब्लाऊज लवकर करून देणार तर मग आमचे अजून एवढे ब्लाऊज आहेत. म्हणजे समजा आपल्याला जसे की लालच आहे ती, पण असं माझ्याकडे जो एकदा कस्टमर येतो तो माझ्याचकडे येत असतो कायमस्वरूपी. हे मला खूपच अनुभव आहेत, कारण नवीन गिरेक आले म्हणजे ते मला सोडून कुठंच जात नाही. त्यांना ब्लाऊज परफेक्ट बसतं म्हणजे बसतंच बरोबर. आणि प्रत्येक नवीन कस्टमरचं एक एक ब्लाऊज करणं म्हणजेच बघा, एक ब्लाऊजसाठी स्पेशल आपल्याला कटिंग करायची आहे. ज्यावेळेस आपल्याकडे ऑर्डर असतात तेव्हा एक सोबत मी 9-10 ब्लाऊजांची सोबत कटिंग मी करत असते. ठीक आहे, मी जशा गप्पा करते तुमच्यासोबत तुम्ही बघत देखील चला की मी तुम्हाला काय दाखवते मशीनवरती. आता आपण गळ्याला पट्टी खूप सुंदर अशी लावून घेतली, फ्रंट पार्ट ओके झालेला आहे. आता आपण इथं बॅक पार्ट घेतलेला आहे, तर बॅक पार्ट बघू शकता अर्धवट असंच ब्लाऊज पीस कट आलेलं होतं आपल्याकडे. तर याला मात्र आपल्याला साईडला जॉईन द्यायचा आहे. तर इथं महत्वाची टिप म्हणजे सेंटरला पॉइंट लावायचा आहे आणि आपल्याला अस्तर देखील सेंटरला पॉइंट लावत व्यवस्थित सेंटरला सेंटर मॅच करत मी जो मेन कापड आहे तो शिदा आहे आणि त्यावरून मी अस्तर असं ठेवून घेतलेलं आहे. असं तुम्हाला करायचं आहे. चला आता पुढे कंटिन्यू तुम्हाला सांगते. ज्यावेळेस न्यू कस्टमर येतात माझ्याकडे तेव्हा त्यांचा आग्रह असतो की ताई आम्हाला एक तरी ब्लाऊज तुम्ही लवकर करून द्या, लवकर करून द्या. कारण मग त्यांच्या देखील तारखा असतात, लग्न असतात किंवा कोणाचा काही कार्यक्रम असतो, मग त्यासाठी त्यांना ब्लाऊज शिवून घ्यायचे असतात. तर अर्जंटमध्ये देखील नवीन कस्टमरचे ब्लाऊज माझ्याने मी म्हणजे 8 दिवसाच्या ते 15 दिवसाच्या वेटिंगवर मी ते ब्लाऊज घेत असते की ताई तुम्हाला 8 ते 15 दिवसात एक ब्लाऊज तुमचे शिवून मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला ब्लाऊज कसं बसतंय मग तुम्ही ब्लाऊज आणून माझ्याकडे कमीत कमी तुम्हाला 1 महिना तरी वेटिंगवर ब्लाऊज टाकावे लागतील, असं माझ्या त्या कस्टमर्सला सांगणं असतं. किंवा मी ह्या पद्धतीने कामाचे नियोजन करत असते. जसे की भरपूर मैत्रिणी विचारतात मला कमेंटमध्ये की ताई तुम्ही कामाचे नियोजन कसं करता, एकट्या असताना काम कशा पद्धतीने सांभाळून घेता. अजून भरपूर कस्टमरचं असंच म्हणणं असतं की ताई आमचे ब्लाऊज तुम्ही स्वतः शिवा. जरी की मी स्वतः शिवते, जेव्हा जास्त कामाचा लोड असतो तेव्हा मी माझ्या बहिणींची मदत घेत असते आणि त्या देखील मला काय करू लागतात, पार्ट वगैरे जॉईन करू लागतात. मला भरपूर अशी ब्लाऊज शिवण्यासाठी त्यांची मदत होत असते. बाकी फिटिंग जी असते ती फिटिंग मी माझ्या हातानेच करत असते नेहमी. आणि जर का फिटिंग आता बघा, जसं की माझी बहीण देखील कस्टमरचे ब्लाऊज शिवते, तिच्याकडे देखील भरपूर असे ब्लाऊज येतात. मग फिटिंग देखील त्या माझ्या देखरेखमध्ये इथं करून घेतात की कोणत्या ब्लाऊजची कशी फिटिंग करायची आहे किंवा कुठल्या कस्टमरचे कसं माप आहे, तर आपल्याला मापानुसार थोडेफार बदल करत अशी फिटिंग करावी लागते. तर मग जास्तीचं काम असतं तेव्हा मी त्यांची मदत घेते आणि माझ्या जवळ बसून म्हणजे माझ्याच घरी येतात, माझ्या दोघं बहिणींना बोलून घेते मी आणि मग माझ्या देखरेखीत ते ब्लाऊजांची फिटिंग देखील व्यवस्थित करतात. नाहीच जर जमलं तर मग मी करत असते फिटिंग. तेवढी मला त्यांची भरपूर अशी मदत होते. पण जसं की आता युट्यूबला माझे व्हिडिओ असतात आणि भरपूर जणांना बऱ्याच वेळेस कस्टमर येतात, तर त्यांना दिसतातच की माझ्याकडे माझ्या बहिणी आलेल्या असतात कधी कधी कामाला आणि तेव्हाच कस्टमर पण येऊन जातात. मग ते म्हणतात की ताई आमचे ब्लाऊज तुम्ही शिवा, कोणाला देऊ नका शिवायला. म्हणजे त्यांच्या डायरेक्टली असंच बोलणं असतं. पण मी तरी त्यांना सांगते की तुम्ही काळजी करू नका, मी स्वतः शिवणार आहे तुमचे ब्लाऊज. पण आता बघा, आता आपलं जसं जसं आपण बुटीक टाकतोय तर मग ओळख होत जाते. एक कस्टमरला ब्लाऊज चांगलं बसलं म्हणजे ते कस्टमर 10 कस्टमर दुसरे घेऊन येतात, म्हणजे दुसरे 10 कस्टमर अजून आपल्याकडे घेऊन येतात. मग ज्यावेळेस आपलं कामाचा लोड वाढतोय तेव्हा मात्र नक्की आपल्याला कामासाठी असे हेल्प म्हणून आपल्याला गरज असतेच. तर मग आता पुढे जाऊन जर का माझं काम वाढलं तर मग मी नक्कीच माझ्या हाताशी 2 लेडीज घेणार आहे की ज्यांना मी ब्लाऊजवरच काम देणार आहे की एक ब्लाऊज तुम्ही शिवणार तर मी तुम्हाला एक ब्लाऊजचे एवढे एवढे पैसे देईल. ह्या पद्धतीने माझं नियोजन असं पुढचं असणार आहे.
ठीक आहे, तर ज्यावेळी जास्तीचं काम येतं तेव्हा आपण कस्टमर्सला नाही म्हणू शकत आणि आपण दुसऱ्याला काम पण देऊ शकतो की जेणेकरून ज्यांना गरज आहे, ज्या 2 लेडीज मी समजा माझ्या हाताशी कामाला घेणार आहे त्यांना देखील रोजगार टाईप मिळणार आहे की ते देखील 2 पैसे कमवू शकतील आणि त्यांची जी अडचण आहे ती ते त्यांची दूर करू शकतील. असाच माझा चांगला उद्देश आहे. तर ह्याच उद्देशाने मी पुढे माझं शॉप टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर लवकरच तुम्हाला माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये माझं नवीन शॉप देखील बघायला मिळणार आहे आणि मी क्लासेस पण चालू करणार आहे. मग तेव्हा तर तुम्हाला सर्वच जी माहिती आहे ती मी तुम्हाला माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच देत जाणार आहे. तर ह्याच कस्टमरचे जसं की मी तुम्हाला सोमवारच्या लाईव्हमध्ये सांगितलं, मला 4 वाजेपर्यंत हे 2 ब्लाऊज कंप्लीट करून द्यायचे आहेत. तर बाजूच्या मशीनवर मी हे ब्लाऊज दिलेला आहे पार्ट जॉईन करायला. दुसरं त्याला मी बरोबर व्यवस्थित कसं काय करायचं आहे, कमरपट्टी, आय हुक पट्टी, गळ्याला पट्टी, हे संपूर्ण मी ते व्यवस्थित शेप देऊन देते म्हणजे की जेणेकरून माझ्या ब्लाऊज सारखीच फिनिशिंग मग ब्लाऊजला येत असते. आता पार्ट जोडून होतील, पुढचं पार्ट तयार होऊन जाईल, माझं हे ब्लाऊज कंप्लीट करेल मी. तोपर्यंत मला ते दुसरं जे ब्लाऊज आहे ह्याच कस्टमरचे त्याचे बघा स्लीव तयार मिळतील, फ्रंट पार्ट ओके मिळणार आहे. बाकी राहिला बॅकनेक तर तो मी स्वतः तयार करणार आहे. बॅकनेक तयार करून मग मी ब्लाऊजची फिटिंग करणार आहे दुसऱ्या ब्लाऊजची. आता गप्पा करत करत बघा आपला ब्लाऊज इथपर्यंत कंप्लीट झालेला आहे. उंची मी अशा पद्धतीने चेक करत असते नेहमी. ही माझी रेग्युलरची सवय आहे. मला अशी सेपरेटमध्ये पार्ट ठेवायचे, फ्रंट आणि बॅक उंची चेक करायची, शोल्डरला उतार द्यायचा. जोडून झाले का शोल्डर, मग नंतर मी शोल्डर आता सारखे असे करणार आहे. ओके. आता साईडचे 4ही पार्ट आपण बघणार. वाढीव पट्टी पुढे सोडायची असते. बॅक आणि फ्रंट व्यवस्थित असं मॅच करायचं. खालच्या बाजूने बघू शकता माझी बिलकुल खालची लाईन एकदम सरळ आहे. त्यानंतर साईडचा आपण एक्स्ट्राचं कट केलं. आता इथं स्लीव जोडण्याच्या आधी आपण हे देखील सारखं करून घेतलेलं आहे. आता राहिला आपला मेन पार्ट म्हणजे फ्रंट पार्टचा पुढे आपण जो फिशकटसाठी खोल आकार असतो किंवा फ्रंट मुंड्याचा जो आकार आहे तो दिलेला नसतो, तो आपल्याला इथं देऊन घ्यायचा आहे. परत मी इथं चेक करून बघितलं की आपलं बरोबर येते का छातीच्या 4+2 इंच, तर माझं बरोबरच येतंय. ज्या स्लीव मी तयार करून घेतलेल्या आहे त्यांना उतार कुठल्या बाजूला आहे हे बघत मी इथं स्लीव जॉईन करायला घेतलेली आहे. प्रत्येक पार्ट आपण ज्या वेळेस ब्लाऊज शिवून घेतो तेव्हा जॉईन करत असताना डबल टिप आपल्याला टाकायची आहे. तर स्लीव जोडायला मी बघा अशी एका बाजूने सुरुवात करते. मी मध्ये जो असतो शोल्डरचा पॉइंट तिथून मी कधीच स्लीव जोडायला घेत नाही. तिथून केव्हा घेईल मी जोडायला, ज्यावेळेस डिझाईन अशी थोडीशी आपल्याकडे रिस्की आलेली असते स्लीववरती, की जेणेकरून ती डिझाईन फक्त मध्येच यायला हवी, कमी जास्त इकडे तिकडे व्हायला नको. ह्यासाठी मी आधीच मेजर करून घेते आणि मग मी एक बाजूने लावायला सुरुवात करते. बघा अल्टरचं जे आहे इंटरलॉकचे मशीन अजून माझ्याकडे उपलब्ध नाही आहे, म्हणून मी अल्टरच्या फिनिशिंगने ब्लाऊज शिवत असते. जेव्हा मी इंटरलॉकचे मशीन घेईल तेव्हा तुम्हाला इंटरलॉकचे मशीन कशा पद्धतीने चालवायचे किंवा कशा पद्धतीने इंटरलॉक करावे लागते हे देखील मी तुमच्यासोबत पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. बघा आता माझ्या मशीनवरती टेपचं मार्किंग आहे, तर मी तिथंच मोजून घेते किती कंबर आहे कस्टमरचं. 32 इंचापर्यंत माझ्या मशीनवर मार्किंग आहे आणि मग त्यानंतर मी इथं मोजमाप करत बघा छातीच्या 4 मोजून झाला. आता दंडगेडचा निम्मे आपण मोजून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने फिटिंगची टीप टाकत आपण त्या शेजारी पाव इंचावर आता टीप असं म्हणजे अशा पद्धतीने टाकून घेणार आहे. तर ही योग्य पद्धत आहे किंवा ही माझी पद्धत आहे ब्लाऊज शिवण्याची. तुम्ही कशा पद्धतीने शिवता किंवा तुमच्या शिवत असताना तुम्ही काय काय काळजी घेता, जसं मी घेते असंच तुम्ही पण शिवतात का ब्लाऊज, असं तुम्ही स्वतः नोटीस करा तुमच्या गोष्टी. तुमच्याने ज्या चुका होत असतील त्या तुम्ही दुरुस्त करू शकता. असे माझे ब्लॉग टाईप व्हिडिओ बघून देखील तुम्ही तुमच्या चुका दुरुस्त करू शकता. तर फायनली माझं ब्लाऊज तयार झालं. एकदम छोटासा गळा होता, तो मी डीप नेकमध्ये केलेला आहे. तर मग मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद.
असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईन सोबत। धन्यवाद।